आदिवासींवर अन्याय अत्याचार आदिवासींना हक्काधिकार मिळालेच पाहिजे आदिवासींना हक्काधिकार मिळालेच पाहिजे एक समान भारत सरकारने 5वी अनुसूचित 6वी अनुसूचित संविधानामध्ये लागू केली आणि लागू केल्यानंतर 5वी अनुसूचित 6वी अनुसूचित का म्हणते का बा मेळघाटमध्ये 5व्या 6वी अनुसूचीमध्ये पुनर्वसन आणि विस्थापित करता येत नाही। परंतु काही काळामध्ये इतक्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेने किंवा राजकीय दबावामुळे आमदार खासदार यांच्या दबावामुळे आदिवासींचं पुनर्वसन केलं। परंतु पुनर्वसन करताना ज्या योग्य अटी ज्या मूलभूत सुविधा त्यांना मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, शेती मिळायला पाहिजे, उद्योगधंद्यासाठी जागा मिळायला पाहिजे, ते मिळाली नाही। परंतु आता आणि अमरावती जिल्ह्यातून पुनर्वसन त्यांचं अकोला जिल्ह्यामध्ये झालं म्हणजे हे तर लाजिरवाणी बाब आहे। या देशामध्ये पहिली घटना अशी आहे का या अमरावती जिल्ह्यातला एखादा व्यक्ती हा बाकीच्या अकोला जिल्ह्यामध्ये जातो आणि अकोला जिल्ह्यामध्ये त्याला शेती नाही, तिथं रोजगार उपलब्ध नाही, तिकडे कोणी त्याला विचारत नाही, कोणी ओळखत नाही, समाज बांधव नाही, अशा लोकांचं तिथं पुनर्वसन करण्यात आलं आदिवासी समाजातल्या लोकांचं। त्यामुळे आमची एक मागणी आहे का 5वी 6वी अनुसूचीनुसार तिथे पुनर्वसन करता येत नाही, तिथल्या गावांना विस्थापित करता येत नाही, अशा किती गावांना त्यांनी विस्थापित केलं। त्यामुळे आज मोर्चा काढलेला आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून। त्यामुळे आम्ही सरकारला आणि इथल्या प्रशासनाला आणि इथल्या आदिवासी मंत्र्याला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो का जे आदिवासींचं पुनर्वसन तुम्ही एखाद्या 5वी 6वी अनुसूचीमधून करता, फक्त तुम्ही खनिज काढण्यासाठी करता, तिथल्या धनसंपदा जमा करण्यासाठी करता, त्यामुळे हे थांबलं पाहिजे। अन्यथा पुऱ्या महाराष्ट्राच्या भारतामध्ये मोठा मोर्चा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या मार्फत आदिवासींना जे विस्थापित आदिवासी केले आहे मेळघाटमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या नावावर, तर त्या 8 गावांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाही। विस्थापित करण्याअगोदर त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला तुमची जमीन देण्यात येईल, शाळा दवाखाने रोजगार नोकऱ्या देण्यात येईल, परंतु अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही सोयीसुविधा दिलेल्या नाही आहे आणि यामुळे तिथले आदिवासी मरत आहे। आतापर्यंत जवळजवळ 400 ते 500 आदिवासी तिथे मेलेले आहे, परंतु सरकार दखल घेत नाही आहे। आणि आतापर्यंत आदिवासींनी अनेक मोर्चे काढलेले आहे, आंदोलनं केलेली आहेत, परंतु शासन प्रशासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे। त्याच्यामुळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे।